सदस्य माननीय चोकलिंगम साहेब यांच्याकडे SIR मधल्या अडचणी ज्या मतदारांना भेडसावत आहेत त्यासाठी मी जितेंद्र आव्हाड आणि आमच्या SBT सेलच्या अध्यक्ष प्रिया पाटील असे आम्ही त्यांना भेटायला आलो होतो. आज SIR मध्ये काम चालू आहे, पण अनेक ठिकाणी ॲपवर जी यादी दिसते त्याच्यात काही चुका आहेत. काही मतदारसंघात 2002ची यादी आणि ॲपवर आत्ता दिसणारी यादी याच्यात बराच फरक आहे. अशा काही त्रुटी आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणल्यात. त्यांनी आम्हाला सांगितले की त्याविषयी उदाहरणं व्यवस्थितपणाने दिली तर त्याच्यावर काय मार्ग काढायचा किंवा काय अडचण आहे ती आम्ही सुधारण्याचं काम करू. त्यांनी आम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या कडून आलेल्या गाईडलाईनप्रमाणे SIRचं काम कसं होणार आहे हे सांगितलं. बऱ्याच ठिकाणी BLO हे गोंधळलेल्या परिस्थितीत असतात. बरेच BLO मतदारांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. मतदार जे रोज सकाळी उठून 8 वाजता मोलमजुरीला जातात ते संध्याकाळीच येतात. त्यांची आणि BLOंची गाठभेट होत नाही. अशा अनेक अडचणी आहेत आणि त्यामुळं ज्या वेगाने या SIRचं काम चाललंय त्यात आम्ही त्यांना विनंती केली की याच्यात मुदतवाढही मिळण्याची आवश्यकता आहे. पण अजून त्यांनी मुदतवाढीच्या बद्दल आम्हाला कोणताही शब्द दिलेला नाही. त्यामुळे कुणीही अशा गैरसमजात राहू नये की मुदतवाढ मिळणार आहे. त्यांनी अंतिमता सांगितल्याशिवाय कुणी तसं समजण्याचा प्रश्न येऊ नये किंवा कुणाची दिशाभूल होऊ नये. त्यामुळे सर्व मतदारांनी आपली नावं SIR मध्ये नोंद होतील हे बघावं. 2002च्या यादीत ज्यांची नावं आहेत त्यांच्यात फारशी अडचण नाही, पण ज्यांच्यात ॲपमध्येच चुकीची नावं येतात त्यांची किंवा काही त्रुटी नावात असतील त्याची काही प्रश्न तयार होण्याचा संभव आहे. यासाठी आम्ही आज त्यांना भेटलेलो. LGBTच्या आमच्या अध्यक्षा प्रिया पाटील यांनीही LGBTच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटी जी महाराष्ट्रात आहे वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांचे प्रश्न त्यांनी मांडले आणि त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की त्यांच्या ज्या प्रत्येक जिल्ह्यात संघटना आहेत त्या संघटनांना विश्वासात घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही असं आम्ही बघू. माननीय जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात काही वेगळे प्रश्न आहेत आणि म्हणून जितेंद्र आव्हाड त्यांची भूमिका आपल्याला सांगतील. क्या ये विचारना है? उन्होंने आज साफ किया है कि कोई भी पार्टी अगर डिलिमिटेशन बिल को समर्थन दे रही है इसका मतलब ये नहीं होगा कि वो NDA में शामिल हो रही है. आपने भी इस बारे में कल बताया. फिलहाल क्या चल रहा है, क्योंकि चर्चाएं शुरू है कि आप NDA में शामिल होने वाले हो, सोच विचार में हो, क्या तथ्य है? ऐसा है कि मुझे ये समझ में नहीं आता कि बार बार ये सवाल क्यों पूछा जाता है. हमारी जो केंद्रीय यानी पार्लियामेंट के जो 8 सदस्य हैं वो पवार साहब, हमारे जितेंद्र आव्हाड जी राष्ट्रीय महासचिव है, ये सारे बैठ के उसका निर्णय करने वाले हैं. बिल क्या आता है, बिल का फॉर्मेट क्या है, उसमें क्या प्रोविजन है, ये सब देखने के बाद अंतिम निर्णय हमारी पार्टी ले सकती है. लेकिन मैं राज्य का छोटा कार्यकर्ता हूँ. महासचिव हमारे राष्ट्रीय यहाँ है, तो मुझे लगता है मेरे से ज़्यादा अच्छा आव्हाड साहब आपको इसके ऊपर बोल पाए. सवाल इसके लिए था क्योंकि आप खुद जाकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मिले थे, उसके बाद ही इन चर्चाओं को ज्यादा. ये मेरा नगराध्यक्ष है जो 7,200 वोटों से जीत के चुन के आया है, लेकिन किसी ने अर्ज किया और कलेक्टर सांगली ने इनको डिस्क्वालीफाई किया. तो इनका आज इन्होंने अपील भी दाखिल किया है. तो इनकी ये जो बात है ये हमें ठीक नहीं लगती कि ये बराबर तरीके से किया है. तो उनके निदर्शन में लाने की आवश्यकता थी कि ऐसा भी हुआ है. सुरेंद्र पवार के नेतृत्व को लेकर चुनौती दी जा रही है. इसीलिए मैं उस दिन उधर गया था.
क्योंकि जो चुनौती दी जा रही है उसके बावजूद उनकी पार्टी की तरफ से उन पर कोई भी कार्रवाई नहीं की जा रही है। आप भी उन सभी नेताओं के साथ काम कर चुके हैं, आपको क्या लगता है, क्या ये सही है? देखो, मैं उस पार्टी में नहीं है तो मुझे कोई अधिकार नहीं है उनके अंदरूनी बात पे बात करना, कोई भी चीज हुए तो मैं उसके ऊपर कोई कमेंट करना मुझे ठीक नहीं लगता। मुझे मालूम भी नहीं है कि उनके पार्टी में क्या चल रहा है क्या नहीं चल रहा है, तो मुझे लगता है कि इसके ऊपर हम कोई टीका टिप्पणी नहीं करेंगे। सुनील तटकरे यांनी पहिल्यांदाच असं मान्य केलेलं आहे की आपण शरद पवार असताना विलीनीकरणाच्या संदर्भातील चर्चा सुरू होती असं पहिल्यांदा मान्य केलं. मी तर ते मला ज्यावेळी दादांच्या निधनानंतर प्रश्न विचारला की दादांच्या वरच्या तुमच्या आठवणी सांगा, त्याचवेळी मी सांगितलेलं की तसा संबंध आमचा 40 वर्षाचा, परंतु मागच्या 7-8 महिन्यात ते अनेक वेळा माझ्या घरी आले. अनेक व्यक्तिगत प्रश्नात, संघटनेच्या प्रश्नावर आम्ही बऱ्याच चर्चा केल्या. मला प्रश्न विचारण्यात आला की ते काय येत होते, तर मी सांगितलं त्यांची इच्छा होती दोन्ही पक्ष एक व्हावे. आता त्यावेळी याबद्दल वेगळ्या लोकांनी वेगळं भाष्य केलं. ठीक आहे, पण आता सुनील तटकरे साहेब जर म्हणत असतील की त्यांनी पण हे आज सांगितलं, ही चांगली गोष्ट आहे. ही चर्चा झालेली होती आणि अनेक वेळा झालेली होती आणि सुनील तटकरेजींना त्यांनी याची माहिती त्यावेळी दिलेली होती असं तटकरेंच्या बोलण्यावरून आज दिसतंय.